महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अवघ्या 30 मिनिटात सुटल्याची माहिती मिळते। सूत्रांच्या माहितीनुसार सह्याद्री अतिथीगृहावरती काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीमध्ये भाजप 30, शिवसेना शिंदे गट 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार 6 जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय झालेला आहे। सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळते। सह्याद्री इथं रात्री 10:15 वाजता ही बैठक सुरू झाली आणि ती अवघ्या 30 मिनिटांमध्ये संपलेली आहे। त्यानंतर अजित पवार आणि फडणवीस निघाले तर पुढे अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये तब्बल 50 मिनिटं चर्चा झालेली आहे। तर आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत मोठी बातमी आहे। चारशे प्लसचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये महायुती म्हणून कामाला लागा। जागा वाटपावर जास्त चर्चा करत न बसता आपलं मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा। जागा वाटपात महायुतीत कोणावरही अन्याय होणार नाही। उमेदवार कोणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही तिन्ही पक्षांची असेल। काही जागांबाबत वाद असतील तर एकत्र बसून सोडवा। अमित शहा यांच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी या सूचना दिल्याचं सुद्धा कळतंय। काल महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या महत्त्वाच्या सूचना अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडनं। आवेश, आपण पाहतोय की महायुतीतला जागा वाटपाचा तिढा हा अखेर सुटलाय असं म्हणायचं का कालच्या बैठकीनंतर? नक्कीच श्वेता, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या 30 मिनिटात हा तिढा सुटलेला आहे। सर्व राज्याचं लक्ष असलेल्या या बैठकीकडे 10:15 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथे बैठक झालेली आहे आणि 10:45 बैठक संपलेली आहे। अवघ्या 30 मिनिटात बैठक संपलेली आहे। ज्या प्रकारे शिंदे आणि अजित पवार गटाने आपापले प्रस्ताव दिले होते, शिंदे गटाकडून 18 जागेचा प्रस्ताव आला होता तर अजित पवार गटाकडून 9 जागेचा प्रस्ताव आला होता। पण सगळ्यात मोठा चेहरा हा नरेंद्र मोदी असणार आहे असं अमित शहा यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार तिन्ही दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहेत। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजपला 30, शिवसेना शिंदे गटाला 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 जागा देण्याचं ठरलेलं आहे। आणि अमित शहा यांनी हे सुद्धा सांगितलंय की मोदी हा चेहरा म्हणूनच तुम्ही प्रचार करा। कुठले जर जागा वाटावर वाद असेल तर आपसात 3 जण भेटून तो वाद मिटवा असं सुद्धा सांगितलेलं आहे। आणि अवघ्या 30 मिनिटात झालेलं आहे सगळं। आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात वैयक्तिक अशी 50 मिनिटं बैठक झालेली आहे। राज्यातील काही प्रश्न असेल आणि इतर काही आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात काही प्रश्न असेल त्या संदर्भात या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची कळते श्वेता। धन्यवाद आवेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही माहिती घेत राहू। तर महायुतीचा जागा वाटपाचा तिढा 30 मिनिटात सुटलेला आहे। भाजप 30, शिंदे गट 12 तर अजित पवार गट 6 अशा पद्धतीनं महायुतीचं जागा वाटप झाल्याचं सूत्रांकडून कळतंय।